आणि यानंतर आपण देशात आणि देशाबाहेर नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 घडामोडी पाहूया। भारतीय महिला क्रिकेट संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय। कसोटी सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला लोळवलं। चौथ्या दिवशी 74 धावांचा पाठलाग करताना भारताचा विजय। भारताकडे येणाऱ्या जहाजावर झालेला ड्रोन हल्ला इराणमधून। अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचा दावा। लायबेरिया जहाज आता मंगळुरूला न पाठवता मुंबईमध्ये आणलं जाणार। जहाजात 21 भारतीय सदस्य। जम्मू काश्मीरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या। मोहम्मद शफी असं गोळीबार झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव आणि नमाज पठणासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हा गोळीबार झाल्याची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये ही घटना। निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या। दहशतवाद्यांकडून ही गोळी झाडण्यात आल्याची माहिती। मोहम्मद शफी असं गोळीबार झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव।